नमस्कार मैत्रिणींनो. वटपौर्णिमा अगदी जवळ आली आहे आणि प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनात एकच उत्सुकता असते, ते म्हणजे यावर्षी वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या शुभ मानल्या जातात आणि असे कोणते रंग आहेत जे या दिवशी टाळणे अधिक योग्य मानले जाते. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे आणि प्रत्येक रंगामागे एक विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. पण अनेक वेळा आपण फॅशनच्या किंवा ट्रेंडच्या मागे धावताना अशा काही रंगांची निवड करतो जे आपल्या परंपरेनुसार या दिवशी फारसे शुभ मानले जात नाहीत किंवा मग ते अशुभ असतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमा 2026 मध्ये कोणते 5 रंग सर्वात शुभ मानले जातात. नवविवाहित महिलांनी कोणत्या रंगांच्या साड्या नेसाव्यात, कोणत्या रंगांच्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात आणि असे रंग कोणते आहेत जे शक्यतो टाळावेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा रंग सांगणार आहे जो फार कमी महिलांना माहिती असतो, पण पारंपरिक मान्यतेनुसार तो अत्यंत शुभ मानला जातो. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात हेही कमेंटमध्ये मला जरूर सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. आता वटपौर्णिमेला हिरवा रंग सर्वात शुभ का मानला जातो? तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमा म्हटले की सर्वप्रथम आठवतो तो हिरवा रंग. हिरवा रंग हा समृद्धी, सौभाग्य, आनंद आणि नवजीवनाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच अनेक महिला या दिवशी हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या परिधान करतात. आता दुसरा शुभ रंग कुठला आहे तर लाल रंग. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. अनेक नवविवाहित महिला लाल, मरून किंवा लालसर रंगाच्या किंवा त्या शेडच्या साड्यांना प्राधान्य देतात. तसेच लाल आणि हिरव्या बांगड्यांचे संयोजन देखील अत्यंत सुंदर आणि शुभ मानले जाते. तिसरा रंग आहे पिवळा. पिवळा रंग म्हणजे सकारात्मकता, आनंद आणि देवी लक्ष्मीचं प्रतीक. जर तुम्हाला हलक्या रंगाच्या साड्या आवडत असतील तर पिवळा, मोहरी रंग किंवा गोल्डन शेड्स हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चौथा शुभ रंग हा गुलाबी. गुलाबी रंग प्रेम, कोमलता आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. आजकाल गुलाबी रंगाच्या पैठणी आणि सिल्क साड्या महिलांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. पाचवा शुभ रंग जांभळा किंवा जांभळट पैठणी रंग. अनेकांनाही माहीत नसतं, पण जांभळा रंग हा राजेशाही, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. विशेषतः पैठणी साड्यांमध्ये हा रंग अतिशय आकर्षक दिसतो. आता आपण पाहिले शुभ रंग. आता पाहूया कोणते रंग आपण शक्यतो टाळावेत. तर मैत्रिणींनो, इथे एक गोष्ट लक्षात घेणं सर्वात अगोदर फार महत्त्वाचं आहे. ते रंगांबाबत विविध भागांमध्ये आणि कुटुंबामध्ये वेगवेगळ्या परंपरा असू शकतात. तथापि अनेक ठिकाणी खालील रंग हे वटपौर्णिमेला कमी प्रमाणात वापरले जातात. तर पहिला रंग आहे काळा रंग. काळा रंग अशुभ आहे असे शास्त्रात स्पष्ट सांगितलेलं नाही, परंतु अनेक पारंपरिक कुटुंबांमध्ये शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाचा वापर टाळण्याची प्रथा आहे. पूर्ण पांढरा रंग. पूर्ण पांढरा रंग साधेपणा आणि शांततेचं प्रतीक आहे. मात्र काही ठिकाणी वटपौर्णिमेसारख्या मंगल प्रसंगी अधिक रंगीत आणि सौभाग्याचं प्रतीक असलेल्या रंगांना प्राधान्य दिलं जातं. म्हणून पांढरा रंग शक्यतो टाळावा. फिकट करडा रंग. अनेक कुटुंबामध्ये करड्या रंगाला उत्सवी रंग मानले जात नाही. त्यामुळे शक्य असल्यास अधिक आकर्षक आणि पारंपरिक असेच रंग निवडावेत. तर बांगड्यासाठी आता कोणते रंग शुभ आहेत तर हिरव्या रंगाच्या, लाल रंगाच्या, हिरव्या लाल रंगाचं कॉम्बिनेशन, सोनसळी किंवा गोल्डन रंग, गुलाबी हिरवा रंग हे कॉम्बिनेशन्स तुम्ही वापरू शकता. आता नवविवाहित महिलांसाठी म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे, ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे, त्यांच्यासाठी खास एक सूचना आहे. जर ही तुमची पहिली वटपौर्णिमा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. महागडी साडी किंवा खूप दागिने असणे अजिबात आवश्यक नाही. श्रद्धा, प्रेम आणि मनापासून केलेली पूजा यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. तर यामध्ये मी तुम्हाला काय सांगेल की वटपौर्णिमा हा केवळ साडी, बांगड्या आणि सजावटीचा सण नाही, तर तो प्रेम, विश्वास आणि नात्यांमधील जिव्हाळा जपण्याचा दिवस आहे. आणि म्हणूनच तुम्ही कोणताही रंग निवडा, पण तो आनंदाने, सकारात्मकतेने आणि श्रद्धेने निवडा.
जर तुम्हालाही वटपौर्णिमेसाठी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे हे ठरलं असेल तर कमेंटमध्ये तुमचा आवडता रंग मला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब जरूर करा. आणि त्याचबरोबर जर तुमच्या कुठल्या मैत्रिणीचं, बहिणीचं आत्ताच नवीन लग्न झालं असेल, जिची ही पहिली वटपौर्णिमा असेल, तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.